काय भागवायचंय, काय पूर्ण करायचंय. द कंटेम्पररी ग्रोथ ऑफ द इंडियन इकॉनॉमी. कंटेम्पररी ग्रोथ याला आपण म्हणूया चेंजेस इन द इंडियन इकॉनॉमी. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे जे चेंजेस होत आहेत, जे जे बदल होत आहेत त्याच्यासाठी. पुढे कॉमा, आमच्यात अशी गरज निर्माण झाली फॉर अ न्यू कॉर्पोरेट फॉर्म रूप. एक नवीन असं कॉर्पोरेट कंपनीचं रूप तयार झालं पाहिजे. कॉमा, that would provide an alternative to the traditional partnership with unlimited personal liability on the one hand and स्टॉप. दॅट वुड प्रोव्हाइड म्हणजे गिव्ह, कॉमा, अन अल्टरनेटिव्ह पर्याय विथ अनलिमिटेड पर्सनल लायबिलिटी ऑन द वन हँड. असं काहीतरी पाहिजे होतं की जे एक ऑप्शन देईल. बघा, पार्टनरशिपचा सर्वात मोठा ड्रॉबॅक काय आहे? अनलिमिटेड लायबिलिटी. घरदार नजर नहीं आता, संसार नजर नहीं आता जब भागीदार होता. एक की गलती सबको भुगतनी पड़ती. होता है ना ऐसा? तो ऐसा कुछ कर सकते हैं क्या कि पार्टनर की लायबिलिटी लिमिटेड हो जाए. एका बाजूला हा विचार होता, दुसऱ्या बाजूला and the statute-based governance structure of the limited liability company on the other hand. अँड स्टॅच्यूट बेस्ड, कायद्यावर आधारित गव्हर्नन्स स्ट्रक्चर. गव्हर्नन्स, कामकाज, स्ट्रक्चर, रचना, कायद्यावर आधारित कामकाजाची रचना ऑफ द लिमिटेड लायबिलिटी कंपनी ऑन द अदर हँड. कंपनीचा फायदा काय असतो? कंपनीमध्ये लायबिलिटी लिमिटेड असते ना, आणि कंपनीमुळे काय होतं, मॅनेजमेंटमध्ये बाकीच्यांना रोज इन्व्हॉल्व करायची गरज नाही पडत. मग आम्ही हे आणि हे दोघांच्या चांगल्या गोष्टी मिक्स करण्यासाठी असं काहीतरी आणायचं ठरवलं. इनचा आय मोठा करा. वाच. In order to enable professional and entrepreneurial initiative to combine, organize and operate in flexible, innovative and efficient manner. In order to enable म्हणजे allow, प्रोफेशनल एक्सपर्टाईज, व्यावसायिक एक्सपर्टाईज, तज्ञ, जे तज्ञ लोक आहे प्रोफेशनल. अँड एंटरप्रेन्युरियल इनिशिएटिव्ह, उद्योजक, इनिशिएटिव्ह, चालना, उद्योजकांना चालना देणं. टू कंबाईन, ऑर्गनाइज अँड ऑपरेट. कंबाईन, एकत्र या. ऑर्गनाइज, ऑपरेट, वर्क करा. इन, कशा पद्धतीने? फ्लेक्झिबल. व्हॉट डू यू मीन बाय फ्लेक्झिबल? लवचिक. इनोव्हेटिव्ह म्हणजे नवीन. काहीतरी नवीन, काहीतरी फ्लेक्झिबल, काहीतरी असं असलं पाहिजे. इनोव्हेटिव्ह, नवीन शोध. अँड एफिशियंट, कार्यक्षम मॅनर त्या ठिकाणी निर्माण व्हावं. पुढे. This limited liability partnership, that is LLP, is viewed as an alternative corporate business vehicle. This limited liability partnership LLP is viewed as, त्याला आपण कशा पद्धतीने बघत आहोत? ॲज अन अल्टरनेटिव्ह कॉर्पोरेट बिझनेस व्हेकल. अल्टरनेटिव्ह, पर्यायी. कॉर्पोरेटचा अर्थ असतो कंपनी रूप. बिझनेस व्हेकल कळतं सगळ्यांना. व्हेकल, एक नवीन वाहन, एक नवीन साधन. वाहन आणि साधन दोन्ही लिहू शकता तुम्ही.
वाहन आणि साधन त्या ठिकाणी यावं म्हणून पुढे It provides the benefit of limited liability but कॉमा बेनिफिट शब्द पाहिजे. त्याच्यात बेनिफिट मिळत आहे ऑफ द लिमिटेड लायबिलिटी, मर्यादित लायबिलिटीचे बेनिफिट मिळत आहे. त्याच वेळेस हा एक बाजूला बेनिफिट झाला, दुसऱ्या बाजूला members the flexibility of organizing their internal structure as a partnership based on a mutually arrived agreement. but also allows its members the flexibility of organizing their internal structure as a partnership based. तर पुढचं कडे आतलं स्ट्रक्चर पार्टनरशिप सारखं, बाहेरचं स्ट्रक्चर कंपनीचं, दोन्ही गोष्टी मिळेल. पुढे The LLP form enable entrepreneurs, professional and enterprises providing services of any kind or engage in scientific and technical disciplines. LLP form enables, allows entrepreneurs, उद्योजक, professionals, व्यावसायिक, and the enterprises, संस्था, providing services of any kind, कुठल्याही टाईपचे, or engage in scientific and technical disciplines म्हणजे विषय किंवा क्षेत्र लिहा जे सायंटिफिक क्षेत्रामध्ये आहे, जे तांत्रिक क्षेत्रामध्ये आहे. पुढे To form commercially efficient vehicles suited to their requirements. टू फॉर्म म्हणजे मेक कमर्शियली एफिशियंट व्हेकल. परत व्हेकलचा अर्थ साधन. कमर्शियली व्यावसायिक दृष्टीने एक एफिशियंट अशा पद्धतीचं तुम्हाला हे मिळेल. काय मिळेल? साधन मिळेल. सुटेड टू द रिक्वायरमेंट, जे त्यांच्या गरजेला अनुकूल होतं, योग्य होतं. पुढे Owing to flexibility in its structure and operation. ओइंग टू फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता, इन इट्स स्ट्रक्चर्स अँड ऑपरेशन. स्ट्रक्चर रचना, ऑपरेशन्स कामकाज, त्याचं स्ट्रक्चर असेल, त्याचं कामकाज असेल, कॉमा The LLP is a suitable vehicle for small enterprises सुटेबल व्हेकल आहे, योग्य साधन आहे फॉर स्मॉल एंटरप्राइजेस, छोटे जे बिझनेस and for investment by venture capital. व्हेंचर म्हणजे जॉईंट, संयुक्त कॅपिटल तुम्हाला आणायचं आहे, संयुक्त कॅपिटल तुम्हाला बसवायचं आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा ते उपयुक्त आहे. काय आहे? उपयुक्त आहे. पुढे First, limited liability partnership meaning and concept. काय अर्थ आहे त्याचा, काय कन्सेप्ट आहे त्याची लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपची? पुढे Meaning, a LLP is a new form of legal business entity with limited liability. येस, हे वाचून खूप आनंद होतो. लिमिटेड लायबिलिटी, जबाबदारी मर्यादित, इज अ न्यू फॉर्म ऑफ लीगल बिझनेस एंटिटी, कायदेशीर बिझनेस एंटिटी, बिझनेस संस्था जिची लायबिलिटी लिमिटेड असेल. पुढे It is an alternative corporate business vehicle that कॉमा एक पर्यायी कॉर्पोरेट बिझनेस व्हेकल, कंपनीच्या रूपातलं बिझनेसचं साधन आहे. पुढे not only gives the benefits of compliance cost कॉमा but लिमिटेड लायबिलिटीचे बेनिफिट मिळतात ॲट अ लो कंप्लायन्स कॉस्ट. हे पण खूप जरुरी आहे. लो कंप्लायन्स कॉस्ट याचा अर्थ बोला कंप्लायन्स करणं. कंप्लायन्स म्हणजे कायदेशीर पूर्तता. कसलं कंप्लायन्स? ऐकून घ्या. कंपनीमध्ये ना खूप खर्च असतो. मेमोरेंडम, आर्टिकल, हे रिटर्न, ते रिटर्न, सेबी, कंपनी लॉ बोर्ड, इतके कायदे कंपन्यांना.
की पाळता पाळता म्हणून आम्ही हे सुरू केलं. पुढे कमी खर्च लागेल. पुढे but allows its partners the flexibility of organizing their internal structure as a traditional partnership. त्याच वेळेस तुम्हाला तुमचं इंटरनल स्ट्रक्चर हे ट्रॅडिशनल पार्टनरशिप पारंपरिक भागीदारीसारखं स्ट्रक्चर पण ठेवलं आहे. जशी पारंपरिक भागीदारी होती आतमधलं स्ट्रक्चर कसं आहे. पुढे The LLP is a separate legal entity. येस, तिला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व आहे तिला. पुढे And while the LLP itself will be liable for the full extent of its assets. व्हाईल त्याच वेळेस अँड कट करा, व्हाईलचा डब्ल्यू मोठा करा, छोटे वाक्य सुखी वाक्य. While the LLP itself will be liable for the full extent of its asset. LLP आहे, संस्था आहे, ज्या 10 लाख रुपये ॲसेट आहे, त्या 10 लाख पूर्ण लायबल राहणार. उद्या बाहेरच्यांचं देणं कर्ज उद्यासाठी राहतीलच. पुढे The liability of the partners will be limited. पण पार्टनरची लायबिलिटी मात्र काय राहणार, लिमिटेड, मर्यादा. तुम्हाला घरदार संसार वगैरे काही विकावं लागणार नाही. पुढे This LLP is an alternative corporate business form that gives the benefit of limited liability of a company. बरोबर, हे एक अल्टरनेटिव्ह कॉर्पोरेट बिझनेस फॉर्म आहे, पर्यायी बिझनेसचं स्वरूप आहे. दॅट गिव्स द बेनिफिट ऑफ लिमिटनी. पुढे And the flexibility of partnership. पण लवचिकता मिळते तुम्हाला कोणासाठी, पार्टनरशिपसाठी. पुढे As LLP contains elements of both a corporate structure as well as a partnership RM structure, LLP is called a RM structure. LLP is called a hybrid between a company and a partnership. RM कट करा. त्याला कॉर्पोरेट स्ट्रक्चरचा पण फायदा मिळतो आणि पार्टनरशिप स्ट्रक्चरचा पण फायदा मिळतो. दोन्ही रचना मिळते आहे. म्हणून LLPला इज कॉल्ड हायब्रिड बिटवीन अ कंपनी अँड अ पार्टनरशिप. दोघांमधलं ते हायब्रिड आहे, हायब्रिड एकत्र. पुढे मग खाली ना LLPचे इम्पॉर्टंट पॉईंट दिलेले आहेत. 5 मुद्दे LLP बद्दलचे महत्त्वाचे हायलाईट जर आपल्याला करायचे असले तर ते दिलेले आहे. कसं दिलेलं आहे, एकदम इझी पद्धतीने दिलेल्या गोष्टी आहेत. पण ते बघण्याआधी आजच्या होमवर्कमध्ये तुम्हाला काय करायचं सांगतो. 1 2 3 4 5 3 4 5 यांना बॉक्स करायचे आणि इथून 5 बाणं मारायची. तिकडे मारता येतील. ते 5 मुद्दे बघण्याआधी आपण त्याचे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते बघून घेऊया. 16 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जे मी लावलेले आहे. वाचा. Characteristics or salient feature of LLP. वैशिष्ट्य, सॅलियंट फीचर म्हणजे ठळक वैशिष्ट्य ऑफ LLPचे कोणकोणते असतात. First, artificial legal person. कृत्रिम कायदेशीर व्यक्ती. लिहून घ्या.